गावी आल्यानंतर अंगणातील या ताज्या ताज्या भाज्या आणून बनवण्यात आणि खाण्यात एक वेगळीच मजा असते. परवा आळूवडी बनवली आणि आज या अंगणातील ताज्या ताज्या श्रावण घेवड्याच्या शेंगा काढल्या. आणि ही श्रावण घेवड्याच्या शेंगांची भाजी गावाकडच्या साध्या सोप्या पद्धतीने मसाल्यांचा वापर न करता केली तर ही भाजी अजून जास्त टेस्टी आणि स्वादिष्ट बनून तयार होते. नमस्ते, मी सत्याच रेसिपी मराठी या चॅनलवर आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे. आता सर्वात पहिल्यांदा या शेंगा निवडत असताना पहा, चाकूने कट करून घ्यायच्या नाहीत, कारण चाकूने कट केल्या तर या शेंगांचे अशा पद्धतीने जे धागे असतात ते काढता येत नाहीत आणि यामुळे भाजी व्यवस्थित बनत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने हाताने शेंगा निवडून या शेंगांचे धागे काढून घ्यायचे, म्हणजे भाजी बनवल्यानंतर भाजी खूप छान बनते. तर या शेंगा मी काढून आणल्यानंतर पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आणि त्यानंतर निवडून घेतल्या. आता या सर्व शेंगा निवडून झाल्यानंतर लगेच याची भाजी बनवायला घ्यायची नाही, तर सर्वात पहिल्यांदा या निवडलेल्या शेंगा कोरड्याच तव्यावरती किंवा कढईमध्ये चांगल्या भाजून घ्यायच्या. या शेंगा भाजून न घेता डायरेक्ट भाजी बनवली तर या भाजीला अजिबात टेस्ट लागत नाही किंवा चव लागत नाही. त्यामुळे या शेंगा सुरुवातीला चांगल्या डाग पडेपर्यंत भाजून घ्यायच्या आणि त्यानंतर भाजी बनवायला घ्यायची. तर कढईमध्ये अगदी 2 चमचे तेल घेतले आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये 4 ते 5 ठेचलेल्या लसूण पाकळ्या ॲड केल्या. तसेच एक बारीक कट केलेला कांदाही ॲड केला. आता हा कांदा हलकासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतला आणि त्यानंतर यामध्ये या भाजून घेतलेल्या शेंगा घातल्या. तर या जवळपास अर्धा किलो शेंगा आहेत. आता या शेंगा कांद्यासोबत स्लो टू मीडियम फ्लेमवरती 5 मिनिटं परत एकदा या शेंगा चांगल्या भाजून घ्यायच्या. या शेंगा सुरुवातीला आणि अशा पद्धतीने कांद्यासोबत जितक्या चांगल्या भाजल्या जातील तितकी ही भाजी चवीला जास्त चांगली लागते. आता या भाजीमध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद पावडर घातली. तसेच 2 चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आणि 1.5 चमचा भाजलेले शेंगदाण्याचा कूट ॲड केला. तुमच्याकडे जो पण कांदा लसूण मसाला किंवा काळा मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता. आणि या श्रावण घेवड्याच्या भाजीला कांदा लसूण मसाला किंवा काळा मसाला खूप जास्त वापरायचा नाही, याचं प्रमाण थोडंसं कमीच वापरायचं. तसेच कोणतेही पावडर मसालेही वापरायचे नाहीत. आता या शेंगा थोड्याशा परतून घेतल्या आणि यामध्ये शेंगांच्या बरोबरीने येईल इतपत गरम पाणी ॲड करायचं. थंड पाणी ॲड केलं तरीही शेंगांची चव जाते. आता या शेंगा थोड्याशा जून असतील तर यामध्ये अजून थोडं एक्स्ट्रा पाणी ॲड करा. आता या शेंगाला चांगली खळखळून उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करायची आणि स्लो फ्लेमवरती 5 ते 7 मिनिटं शेंगा चांगल्या शिजवून घ्यायच्या. आणि या शेंगा पाहना किती मस्त चमचमीत बनून तयार झाल्या आहेत. आता यावरती भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची आणि ही मस्त अशी चमचमीत गरमागरम शेंगांची भाजी गरमागरम भाकरीसोबत किंवा चपातीसोबत अगदी दररोज खाली तरी या भाजीचा कंटाळा येत नाही. इतकीही स्वादिष्ट आणि टेस्टी बनून तयार होते. तुम्हीही या माझ्या पद्धतीने ही श्रावण घेवड्याची भाजी जरूर एकदा नक्की ट्राय करून पहा. 1च्या ऐवजी 2 भाकरी खाल, इतकीही स्वादिष्ट आणि टेस्टी बनून तयार होते. चला तर, रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा आणि सबस्क्राईब आणि फॉलो करायलाही विसरू नका. थँक्यू, बाय बाय, परत भेटू.